नमस्कार अँड वन्स अगेन वेलकम टू आवर चॅनल निशीसे लर्निंग. आज आपण किम कृत्वा काय करून हा व्याकरण पाठ पाहणार आहोत. दिस लेसन इज बेस्ड ऑन ग्रामर. व्याकरण हा ग्रामरवर लेसन आधारित आहे. आपण संस्कृतामधील अतिशय इम्पॉर्टंट असा व्याकरणातील भाग आज पाहणार आहोत. तर नक्की ह्या पाठाकडे व्यवस्थित लक्ष द्या आणि ह्या पाठाचा खूप छान असा तुम्ही अभ्यास करा. चला बघूयात. मी तुम्हाला व्याकरण जितकं जमेल तितकं इझी करून सांगण्याचा प्रयत्न करतेच. तुम्हाला ते लक्षात आलंच असेल. तर चला बघूयात. नवीन व्याकरणात शिकूयात आज आपण संस्कृतमध्ये. ठीक आहे. आता बघा, किम कृत्वा काय करून. बरं, आता बघा, बालकः. आता तुम्हाला सब्जेक्ट, ऑब्जेक्ट आणि वर्ब म्हणजेच काय, कर्ता, कर्म आणि क्रियापद ह्या तुम्हाला आता कॉन्सेप्ट क्लिअर आहेत. आता बघा, बालकः पुस्तकं पठति. मी इकडे लिहिते, एक सेकंड. बालकः पुस्तकं पठति. हे एक सिंपल सेंटेन्स आहे. इन दॅट यू आर हॅव्हिंग सब्जेक्ट, ऑब्जेक्ट अँड वर्ब. आता मला त्याच बालकाबद्दल लिहायचं आहे की बालकः पाठशालां गच्छति. मीन्स अ बॉय इज रीडिंग अ बुक अँड अ बॉय इज गोइंग टू स्कूल. आता मी प्रत्येक वेळेस अ बॉय असं नाही लिहू शकत. मी असंही लिहू शकते की बालकः पुस्तकं पठति सह पाठशालां गच्छति. पण आता बघा, जर तुम्ही इकडे फोकस केलं तर जो सब्जेक्ट आहे तो सेमच आहे. बरोबर, बालकः. हां, त्याआधी आपण एक कॉन्सेप्ट इकडे क्लिअर करूयात. बरं ठीक आहे, आपण नंतरच बघूयात. इथे आधी पहिले एक्झाम्पल्स तुम्ही लक्षात घ्या. बालकः हा सब्जेक्ट जो आहे, हा जो कर्ता आहे तो काय आहे, इकडे सेमच आहे. आता बघा, इकडे पठती आहे आणि इकडे सेकंड जे क्रियापद आहे ते गच्छती आहे. तर असं मी लिहू शकते का, बालकः पुस्तकं पठित्वा पाठशालां गच्छति. म्हणजे हा जो सेकंड टाइम जो सब्जेक्ट मी सेम वापरलाय तो मी अवॉइड केला. म्हणजेच मला तुम्हाला असं सांगायचं आहे की जेव्हा आपला सब्जेक्ट म्हणजे जेव्हा आपला कर्ता एक असतो, म्हणजे कर्ता मला सेमच वापरायचा आहे. जेव्हा आपला कर्ता सेम असतो, एकच असतो, मला त्याच कर्त्याबद्दल किंवा त्याच सब्जेक्टबद्दल जेव्हा बोलायचं आहे, तेव्हा जे पहिलंवालं वर्ब आहे, इकडे बघा, पठती हे फर्स्ट क्रियापद आहे आणि गच्छती हे सेकंड क्रियापद आहे. तर जे फर्स्टवालं जे वर्ब आहे, जे क्रियापद आहे, तिकडे आपण त्वा हे प्रत्यय, याला काय म्हटलं जातं, प्रत्यय मीन्स सफिक्स. तर इकडे आपण त्वा हे प्रत्यय वापरतो आणि जेव्हा आपण ते प्रत्यय वापरतो त्याच्यामधल्या क चा लोप होतो आणि आपल्याला शेवटी फक्त त्वा मिळतं. म्हणून पठती, पठ हा मूळ धातू आहे. पठचं लटलकार रूप काय आहे, पठती. पण जेव्हा तुम्ही त्याचं त्वा या प्रत्ययामध्ये रूपांतर करता तेव्हा त्याचं काय होतं, पठित्वा असं होतं. म्हणजे बालकः पुस्तकं पठित्वा पाठशालां गच्छति. म्हणजे काय करून तो शाळेत गेला, तर पुस्तक वाचून तो शाळेत गेला. वाचून, उठून, करून, हे जे आपण मराठीत म्हणतो ना, तेच इकडे संस्कृतमध्ये आहे. जिकडे तुम्हाला इम्पॉर्टंट ह्याच्यामध्ये काय तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की सब्जेक्ट एकच पाहिजे, कर्ता जो तुमचा आहे तो एकच पाहिजे आणि तेव्हा तुम्ही त्याला 2 क्रियापद असायला पाहिजेत. त्याच्यापैकी जे पहिलं क्रियापद आहे त्याला आपण त्वा हे प्रत्यय किंवा सफिक्स वापरतो. म्हणजेच काय, बालकः पुस्तकं पठति बालकः पाठशालां गच्छति. ह्याचं काय होईल, बालकः पुस्तकं पठित्वा पाठशालां गच्छति. इकडे गच्छति हे मेन वर्ब असेल आणि पठित्वा हे त्याचं हेल्पिंग वर्ब असेल, असं तुम्ही म्हणू शकता इकडे. आता बघा,
इकडे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की त्वा हे आपण प्रत्यय वापरलेलं आहे. हां, त्वा लिहिताना ते क अर्धा आणि त अर्धा आणि क्वा वा म्हणजे त्वा, पण जेव्हा लिहितो तेव्हा फक्त ते त्वा असं राहिलेलं असतं. आता बघा, माता इकडे एकच सब्जेक्ट आहे. द मेन सब्जेक्ट इज ओनली अ पर्सन. माता एकच आहे ती, बरोबर. इकडे दोन तुम्हाला सब्जेक्ट नाही दिसत आहे. तर बघा, माता पाकम करोती, माता भोजनम परिवेशयती. तर आता तुम्ही कसं लिहाल? आता इकडे बघा दोन क्रियापद आहेत, करोती आणि परिवेशयती. तर आता हे जे पहिलं क्रियापद आहे त्याला तुम्ही त्वा हे प्रत्यय काय करणार? ऍड करणार. माता पाकम कृत्वा, करोतीचं काय होतं? कृत्वा भोजनम परिवेशयती. माता पाकम कृत्वा भोजनम परिवेशयती. हा म्हणजे माता, आई जेवण करून, म्हणजेच काय, जेवण बनवून भोजन जे आहे, जेवण आहे ते काय आहे? वाढते. अंडरस्टूड धिस मच? ओके. आता इथे बघा, एतौ पत्रम लिखतः पत्रपेटिकायां पत्रम निक्षिपतः च. आता बघा, हे जे दोघं आहेत, हा इकडे दोघं जण आहेत, पण दोघं जण ती सेमच क्रिया करत आहेत. म्हणजे काय? एतौ पत्रम लिखतः, एतौ पत्रम पत्रपेटिकायां निक्षिपतः च. तर आता ह्याचं तुम्ही कसं लिहू शकता? इकडे बघा, लिखतः आणि निक्षिपतः. आता तुम्हाला माहिती असेल, लिखती, लिखतः, लिखंती. आता इकडे दोघं जण आहेत म्हणून आपलं वर्ब काय आलंय? लिखतः आहे. एषः असतं तर लिखती असतं. आता एतौ आहे, एषः, एतौ, एताः, त्यामुळे इकडे काय आलंय? लिखतः आलंय. तर एतौ पत्रम लिखित्वा पत्रपेटिकायां निक्षिपतः च. पुन्हा तुम्हाला पत्रम लिहायची गरज नाहीये, एकदा आपण ऑब्जेक्ट लिहिलेला आहे, त्यामुळे एतम लिखितःचं काय येणार? लिखित्वा येणार. लिखित्वा, तुम्हाला इकडे त्वा हे सफिक्स जोडायचं आहे. अजून एक आपण एक्झाम्पल घेऊ, मग मी तुम्हाला सांगते. हे बघा, नर्तक्यः शिक्षिकां अनमन अनृत्यंच. आता बघा, नर्तक्यः शिक्षिकां अनमन, एक सेंटेन्स, नर्तक्यः शिक्षिकां अनृत्यंच. तर आता बघा, अनमन आणि अनृत्यन लंग लकारामध्ये म्हणजेच पास्ट टेन्समध्ये हे वर्ब्स आलेले आहेत, नम धातू आहे. तर नर्तक्यः, अनमनचं त्वा प्रत्यय लागल्यानंतर रूप कसं होईल? नत्वा. नर्तक्यः शिक्षिकां नत्वा अनृत्यन. नर्तक्यः शिक्षिकां नत्वा अनृत्यन. मग तुम्हाला च लिहायची गरज नाही आहे. आता जर तुम्ही बघितलात, पठित्वा, कृत्वा, लिखित्वा, नत्वा इत्येतानी पूर्वकालवाचक त्वांत अव्ययानी. जेव्हा इकडे त्वा प्रत्यय आपण जेव्हा वापरतो त्यांना काय म्हणतात? त्यांना त्वांत असं म्हणतात आणि हे अव्यय आहेत. आता जर तुम्ही बघितलं असेल, पत्रम लिखित्वा, शिक्षिकां नत्वा, पाकम कृत्वा, पुस्तकम पठित्वा. म्हणजे जर तुम्ही इथे बघितलं असेल तर जर जो ऑब्जेक्ट आहे तो तुमचा स्त्रीलिंगीमध्ये असू देत, पुल्लिंगीमध्ये असू देत, नपुंसकलिंगीमध्ये असू देत, तो जो त्वांत, तो जो त्वा प्रत्यय आहे तो अकॉर्डिंग टू द जेंडर चेंज होत नाही आहे. म्हणजे बघा, तुम्हाला आता बेसिक समजत असेल की आपण जेव्हा एषः वापरतो तेव्हा तेव्हा आपलं ऑब्जेक्ट बघा कसं होतं. जेव्हा आपण सा वापरतो तेव्हा आपण त्या अकॉर्डिंगली चेंज करतो. पण जे अव्यय असतात त्यांच्यामध्ये काहीही चेंज होत नाही. त्याच्या पुढे पुल्लिंगी असू देत, स्त्रीलिंगी असू देत, नपुंसकलिंगी असू देत. सो दोज वर्ड्स विच डू नॉट अंडरगो एनी चेंज आर नोन ॲज अव्यय. अव्यय म्हणजे काय? ज्याच्यामध्ये व्यय होत नाही, त्याला अव्यय म्हणतात. दोज वर्ड्स विच do not undergo any change are known as अव्यय. म्हणजे पाणिनी ग्रामरमध्ये जर तुम्ही पाहाल तर त्याच्यावर एक श्लोक सुद्धा आहे, सदृशम त्रिषु लिंगेषु
सर्वासूच विभक्तिषु वचनेषु च सर्वेषु न यन्नव्येति म्हणजे न व्येति तद अव्ययम. अव्ययम म्हणजे काय, त्याच्या पुढे 3 लिंग असू देत, 7 विभक्ती असू देत, 3 वचनम असू देत, त्याच्यामध्ये काडी मात्र फरक पडणार नाही, ते आहेत अव्यय. तर त्वांत अव्ययम ते काय आहे, अव्ययम आहे ते. ओके, तर जर तुम्ही बघितलं तर ह्याला पूर्वकालवाचक, आणि इथे जर पूर्वकालवाचक असा जर तुम्हाला प्रश्न पडला असेल की पूर्वकालवाचक त्वांत अव्ययाने म्हणजे काय बाबा, की ह्याच्यामध्ये जर तुम्ही प्रत्येक ठिकाणी बघितलेत तर तुम्हाला दोन क्रियापदं दिसत आहेत. तर 2 क्रियापदापैकी 2 वर्ब्सपैकी जे पहिलं वर्ब आलेलं आहे त्याला आपण काय म्हणतो, तर त्याला आपण पूर्वकालवाचक क्रियापद असं म्हणतो. यदा एकः कर्ता अनेकं कार्यं करोति तदा पूर्वक्रियाणां त्वा प्रत्ययः भवति. याचाच अर्थ काय, जेव्हा एक कर्ता अनेक कार्य करतो, जेव्हा एक कर्ता, बघा इकडे एक कर्ता आहे बालक, अनेक कार्य करतोय, पुस्तक पण वाचतोय, शाळेत पण जातोय, अनेक कार्यम करोति तदा पूर्वक्रियाणां, कुठली बाबा त्याची पहिली क्रिया आहे, तर पठती आहे. मग त्या पूर्वक्रियाला कुठलं प्रत्यय लागणार आहे, तर त्वा प्रत्यय लागणार आहे. त्वा प्रत्यय इज ऑल्सो अ कृदंत. आता आपण याच्या जास्त डिटेल्समध्ये नको जाऊयात, पण तुम्ही एक बेसिक लक्षात ठेवा की त्वा जे आहे ते अव्यय आहे, ते सफिक्स आहे. त्वा एक प्रत्यय आहे जे आपल्याला धातूला लावायचं आहे. आणि धातूचं चेंज कसं होणार, जर पठ धातू असेल आणि पठती असेल तर त्याचं पठित्वा होईल, अपठत जरी असेल तरी त्याचं पठित्वाच होणार आहे. त्यामुळे इथे बघा तुम्हाला एक्झाम्पल दिलेलं आहे, अनमन नत्वा. हे बघा कुठे गेलं, लिखितः लिखित्वा, करोति कृत्वा, पठती पठित्वा असं त्याचं रूप होतं. अव्यय म्हणजे काय, ज्याच्यामध्ये कुठलाही चेंज होत नाही. वेदर इट इज 3 लिंगेषु सर्वासु च विभक्तिषु ऑल 3 वचन यद न वेती, त्याच्यामध्ये जो चेंज होत नाही त्याला आपण अव्ययम असं म्हणतो. आणि हे कुठलं बरं अव्ययम आहे किंवा कुठला बरं आपण इथे प्रत्यय वापरलेला आहे, तर तो आहे त्वांत. त्वा प्रत्यय, त्वा त्याला आपण बोलतो त्वांत. अंडरस्टूड दिस मच? ओके, नाउ वी विल मूव टुवर्ड्स नेक्स्ट एक्झाम्पल्स. अद्वैतः, इकडे बघा पुन्हा करता एकच आहे. अद्वैतः वृक्षम आरोहती, अद्वैतः वृक्षम उपविशती. आता बघा अगेन, एकः कर्ता भवती. कर्ता किती आहे, तर बाबा एकच आहे. एकः कर्ता अस्ति अनेकम कार्यम करोति. बाबा अद्वैत आहे, तो वृक्षावर चढतोय सुद्धा आणि त्यावर बसतोय सुद्धा. सो कर्ता इथे आपला एकच आहे जो अनेक कार्य करतोय. पण आता जर तुम्ही इकडे बघितलं असेल, इकडे सुद्धा 2 क्रियापद आहेत. त्याच्यापैकी जे पहिलं क्रियापद आहे ते पूर्वकालवाचकच आहे. पण एक मेन डिफरन्स जो ह्यामध्ये आहे, तर ह्या क्रियापदाला उपसर्ग लागलेलं आहे. उपसर्ग म्हणजे काय, प्रिफिक्स लागलेलं आहे. आता उपसर्ग म्हणजे काय, तर आपल्या संस्कृत व्याकरणामध्ये देर आर टोटल 22 उपसर्ग, म्हणजे हा उपसर्गांचा सेट आहे. फॉर एक्झाम्पल आपण बघितलं, जर आपण गम धातू घेतला, गम गच्छती, तर तुम्हाला गच्छती हा शब्द माहिती आहे. गच्छती मीन्स टू गो. पण जेव्हा त्याला मी उपसर्ग लावते, आ गच्छती, त्याला मी उपसर्ग काय लावला, आ हा उपसर्ग लावला, तर त्याचं काय रूपांतर झालं, आ गच्छती मीन्स टू कम. गच्छती मीन्स टू गो, आगच्छती मीन्स टू कम. आता त्याला मी अजून एक उपसर्ग लावला, अनुगच्छती. अनुगच्छती मीन्स टू फॉलो. अवगच्छती वा मीन्स टू अंडरस्टँड. जर मी ह्याला परत एक उपसर्ग लावला तर अवगच्छती मीन्स टू अंडरस्टँड. आता बघा अधिगच्छती, अजून एक मी उपसर्ग लावला अधि, तर अधिगच्छती मीन्स टू अटेंड. जर प्रत्येक वेळेस मी जेव्हा उपसर्ग त्या गम धातूला लावते तेव्हा त्याचा अर्थ बदलतो.
कधी कधी त्याचा अर्थ बदलत सुद्धा नाही, पण मोस्ट ऑफ द टाइम्स जेव्हा आपण उपसर्ग लावतो तेव्हा त्याचा अर्थ बदलतो. उपसर्ग इज नथिंग बट अ प्रिफिक्स. सो जेव्हा उपसर्ग त्या धातूला लागलेला असेल, व्हर्बला लागलेला असेल, तेव्हा त्या व्हर्बचं जे रूपांतर होईल, हां ते हे बघा, आता आरोहतीचं काय आहे, आरुह्य, तेव्हा त्याला आपण काय बोलतो, ल्यप प्रत्यय. जेव्हा धातूला उपसर्ग लागलेला असेल तेव्हा जे रूपांतर होईल, जेव्हा ते जे सफिक्स लागेल त्या धातूला तेव्हा त्याला आपण काय बोलणार, ल्यप प्रत्यय बोलणार. ल्यप लिहिताना असं ल्यप, पण जेव्हा तुम्ही त्याचा फॉर्म बघणार तेव्हा तुम्हाला शेवटी य दिसेल. हे बघा, आरुह्य, प्रार्थ्य, त्यानंतर प्रक्षाल्य, आनीय. तेव्हा असे तुम्हाला त्याचा शेवटचा फॉर्म जो आहे तो तुम्हाला य म्हणून दिसेल. पण इम्पॉर्टंट कंडिशन काय आहे की त्याला त्या धातूला उपसर्ग लावलेला असला पाहिजे. रेस्ट ऑल फॅक्टर्स आर सेम, की कर्ता एकः एव अस्ति, अनेकम कार्यम करोति, तदा पूर्वक्रियाणां प्रत्ययः भवति. मग आता प्रत्ययः दोन तुम्हाला आता समजलेले आहेत, त्वा प्रत्यय आणि ल्यप प्रत्यय. जर धातूला उपसर्ग नसेल तर तुम्हाला त्वा प्रत्यय लावायचा आहे, आणि जर धातूला उपसर्ग असेल, उपसर्ग म्हणजे कुठले, प्र, परा, अप, अनु, अव, निस, निर, दुस, दूर, अधि, हे 22 सेट्स आहेत उपसर्गांचे. ह्याच्यापैकी कुठलाही एक उपसर्ग लागलेला असेल तर त्या पूर्वकालवाचक क्रियापदाचं तुम्हाला ल्यप प्रत्यय लावायचा आहे. ल्यप आणि त्वा. त्वा आणि ल्यप हे काय आहेत, दोन आपले प्रत्यय आहेत. दोज आर सफिक्सेस. जर धातूला उपसर्ग असेल तर ल्यप प्रत्यय लावायचा आहे. जर धातूला उपसर्ग नसेल तर त्वा प्रत्यय लावायचा आहे. कंडिशन इज व्हॉट, एकः कर्ता भवति, सह कर्ता अनेकम कार्यम करोति, तदा पूर्वक्रियाणाम इदर त्वा प्रत्यय, उपसर्ग असेल तर ल्यप प्रत्यय. इतकं ते सोपं आहे. त्वाला शेवटी तुम्हाला त्वा असं दिसेल आणि ल्यपला तुम्हाला शेवटी य असं दिसेल. अंडरस्टूड. आता बघा, अद्वैतः वृक्षम आरोहति उपविशति च. अद्वैतः वृक्षम आरुह्य, य आलं ना शेवटी, आरुह्य उपविशति. वृद्धा देवं प्रार्थयते निद्रां करोति च. एकः वृद्धा अस्ति, सा देवं प्रार्थयते. आता प्रार्थयतेचं काय झालंय, प्रार्थ्य. वृद्धा देवं प्रार्थ्य निद्रां करोति. पुरुषौ हस्तौ प्रक्षालयतः भोजनं कुरुतः च. पुरुषौ हस्तौ प्रक्षाल्य, प्र आलंय ना इकडे उपसर्ग, प्रक्षाल्य भोजनं कुरुतः. आरुह्य, प्रार्थ्य, प्रक्षाल्य, प्रणम्य. आपण बघा नमति, सह देवं नमति. पण जर आलं प्रणमति, सह देवं प्रणमति, तर सह देवं प्रणम्य भोजनं खादती असं तुम्ही लिहू शकता. बघा, ते प्रणम्य शिरसा देवम, इकडे प्र हे उपसर्ग आल्यामुळे तिकडे काय झालंय, प्रणम्य, प्रणम्य असं झालंय. त्याचं मूळ फॉर्म काय आहे, नमतीच आहे. पण जेव्हा त्याला प्र उपसर्ग लागला तेव्हा ते काय होतं, प्रणमती होतं. आणि त्याचा ल्यप प्रत्यय काय होतो, प्रणम्य होतो. प्रणम्य शिरसा देवम, तर प्रणम्य हा ल्यप प्रत्यय इकडे लागलेला आहे. ओके. इत्येतानि पूर्वकालवाचक ल्यबंत अव्ययाने. जेव्हा त्यांना ल्यप प्रत्यय लागतो तेव्हा त्यांना आपण काय म्हणतो, ल्यबंत म्हणतो. हां, कारण त्यांना आधी काय आहे, उपसर्ग आहे, बरोबर. आणि जेव्हा त्यांना त्वा प्रत्यय लागतो तेव्हा आपण त्यांना काय म्हणतो, त्वांत म्हणतो. सो आपण इकडे आता 2 प्रत्यय शिकलेलो आहोत, त्वांत आणि ल्यबंत. त्वांत आणि ल्यबंत. हे बघा, शुभदा आपणं गच्छति धनं ददाति पुस्तकम आनयति पठति च. शुभदा आपणं गत्वा धनं दत्वा पुस्तकम आनीय
पठती. इकडे आपलं जे सर्वात मेन वर्ब आहे ते पठती आहे, त्याच्यामध्ये काहीच चेंज होणार नाही. त्याच्या आधीचे जे वर्ब्स आहेत ते पूर्वकालवाचक आहेत. तिने पठनाच्या आधी काय काय केलं बाबा, ती दुकानात गेली, धनम तिकडे धन दिलं, त्या धनातनं तिने पुस्तक आणलं आणि मग वाचलं हे मेन वर्ब आहे. त्याच्या आधी तिने जे काय काय केलं ते पूर्वकालवाचक क्रियापद आहेत. आता जर इकडे तुम्ही बघितलं तर हे बघा, गच्छती, इकडे गच्छती गम नॉर्मल धातू आहे, गत्वा, ददाती दत्वा, पण आनयती, नयती आनयती, इकडे आ हा उपसर्ग लागलेला असल्यामुळे इकडे आपण त्याचं ल्यबंत रूप केलेलं आहे, आनीय पठतीच. बाकी इकडे कुठेही उपसर्ग लागलेला नाहीये, त्यामुळे इकडे आपण त्याचं त्वांत रूप केलेलं आहे. अंडरस्टूड दिस मच? वाक्याने निरीक्ष्य, इकडे पण बघा निरीक्ष्य हे ल्यबंत फॉर्म आहे. भेदम अवगच्छत, इकडे बघा अव सुद्धा उपसर्गच लागलेला आहे. साधवः फलानि दत्वा निर्गच्छन्ति, दत्वा हे त्याचं त्वांत रूप आहे. पण जेव्हा तुम्हाला ल्यबंतमध्ये करायचं आहे बघा, साधवः फलानि प्रदाय निर्गच्छन्ति, प्रदाय, इकडे प्र हा उपसर्ग लागलाय म्हणून ह्याचं हे ल्यबंत फॉर्म झालेलं आहे. प्रदाय दत्वा, शेवटी तुम्हाला त्वा ऐकायला येणार, दॅट इज त्वांत. शेवटी तुम्हाला य ऐकायला येणार, दॅट इज ल्यबंत. वृद्धा देवम नत्वा कार्यम आरभते, वृद्धा देवम प्रणम्य कार्यम आरभते. आरक्षकाः चौरम ताडयित्वा कारागृहं नयन्ति, आरक्षकाः चौरम संताड्य कारागृहं नयन्ति. धनं हृत्वा चौरः पलायितः, धनम अपहृत्य चौरः पलायितः. दोघंही सेंटेन्सेसमध्ये अर्थ त्यांचा सेमच आहे. अर्थ इज कम्प्लिटली सेम. देअर इज नो डिफरन्स इन देअर मीनिंग, ओनली द डिफरन्स इज ऑफ प्रत्यय. फक्त प्रत्यय आपण एका ठिकाणी त्वा लावलाय, दुसऱ्या ठिकाणी ल्यप लावलाय, दॅट इज त्वांत अँड ल्यबंत. Meaning is same, formation of sentence is same, that if one subject is there doing multiple of comes or actions, then you have to add either twanta or either lyabanta, depend upon you, or dhatu you can say. So दोन्हीकडे अर्थ समान आहेत, फक्त त्याने भेद दाखवलाय की त्वांत लावल्यावर सेंटेन्स कसं फॉर्म होतोय आणि ल्यबंत लावल्यावर तेच तुम्ही सेंटेन्स कसं लिहू शकता. आय होप यू हॅव अंडरस्टूड धिस. इफ यू हॅव एनी डाऊट प्लीज लेट मी नो. आता आपण त्याची एक्सरसाइज बघूयात. संभाषापत्रम. मेलनम कुरुत, खादती खादित्वा त्वा, पिबती पीत्वा, सम्मीलती सम्मिल्य, स्मरती स्मृत्वा, प्राप्नोती प्राप्य. आता यामधनं तुम्ही स्वतःहून 2 गट करा, त्वांत आणि ल्यबंत, आणि मला सांगा की ह्याच्यामधनं त्वांत कुठले आहेत आणि ल्यबंत कुठले आहेत. गणद्वये लिखत, सेम. गणद्वये लिखत म्हणजे तुम्हाला त्वांत आणि ल्यबंत, यू हॅव टू क्रिएट दोज 2 गण अँड देन यू हॅव टू आयडेंटिफाय अँड राईट. सो उक्त्वा बोलून, पूजयित्वा पूजून, धृत्वा धावित्वा, स्नात्वा सिक्त्वा, स्थित्वा चलित्वा, हे सगळे काय आहेत आपले त्वांत आहेत. संपाद्य संहृत्य, प्रविश्य, उड्डीय, निमज्य, अवतीर्य, उत्थाय, आरुह्य, उत्पत्य, निष्पीड्य, उद्घाट्य, निष्कास्य, हे सगळे काय आहेत तर तुमचे ल्यबंत, ल्यप प्रत्ययवाले शब्द आहेत. पूर्वकालवाचकयोः उपयोगम कृत्वा, इकडे पण बघा कृत्वा, दीर्घम वाक्यम कुरुत. आरोहती आपलं मेन वर्ब आहे. मर्कटः वृक्षात अवतीर्य म्हणजे उतरून, पेटिकाम उद्घाट्य पेटिका उघडून,
टोपिकम निष्कास्य, टोपी काढून मस्तके धृत्वा, डोक्यावर घालून वृक्षम आरोहती. आरोहती इकडे आ परत इकडे उपसर्ग लागलेला आहे. भिन्नम अव्ययम चिनुत, भिन्नम अव्ययम चिनुत, रक्षित्वा उषित्वा उपदिश्य उक्त्वा, उपदिश्य, तीर्त्वा अनुज्ञाय, सुप्त्वा मत्वा अनुज्ञाय, निमंत्र्य वंदित्वा पराजित्य संभूय, वंदित्वा, गणयित्वा, व्हॉट इज दिस, एक सेकंड, ओके, गणयित्वा प्रयुध्य प्रगाय अभिशिष्य, गणयित्वा गणना करून असं. अंडरस्टूड? I hope you have understood this lesson of twa and lyabanta pratyay. These are very much important krudanta avyayani in our Sanskrit grammar. Please do study it properly. If you have any confusion or queries related to this, please do let me know in the comment section. I have explained you in a very much simple format. But still, if you have not understood anything, please do let me know. Share this video with your friends. Thank you so much. धन्यवादः. जयतु संस्कृतं, जयतु भारतम्.